महाराष्ट्र सरकारने एक प्रचंड महत्त्वाची पॉलिसी जाहीर केली आहे, जी पुढची 5 वर्ष राज्याची अर्थव्यवस्था, रोजगार आणि उद्योग नकाशा बदलू शकते। ही पॉलिसी म्हणजे महाराष्ट्र जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी 2025। आता या पॉलिसीमध्ये नेमकं काय आहे? 1 लाख कोटींची गुंतवणूक म्हणजे पुढील 5 वर्षात महाराष्ट्र जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमध्ये तब्बल 1 लाख करोड इन्व्हेस्टमेंट, 5 लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार। ह्यात सर्वात मोठे 2 प्रोजेक्ट्स आहेत। पहिला म्हणजे इंडिया ज्वेलरी पार्क नवी मुंबई इथे 50,000 कोटींचे इन्व्हेस्टमेंट, 20 एकरवर विशाल प्रकल्प आणि 1 लाख नोकऱ्या, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, डिझाईन स्टुडिओज आणि ट्रेड हब्स बनणार। महाराष्ट्रासाठी याचा खरा इम्पॅक्ट काय असेल? 5 लाख लोकांना नोकरी, छोट्या कारागिरांना मोठ्या ब्रँडशी जोडण्याची संधी आणि महिलांच्या रोजगारात प्रचंड वाढ। महाराष्ट्राची एक्सपोर्ट किमान 25 ते 30% वाढ। मुंबई, नवी मुंबई ग्लोबल ज्वेलरी कॅपिटल बनण्याची शक्यता। गेल्या 20 वर्षात महाराष्ट्राने हा उद्योग गुजरातकडे गमावला होता, पण आता 2025 मध्ये या नवीन पॉलिसीनं महाराष्ट्र पुन्हा मैदानात उतरले आणि यशस्वी झालं तर पुढची 5 वर्ष महाराष्ट्राचा आर्थिक चेहराच बदलू शकतो। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? ही पॉलिसी खरंच महाराष्ट्राला लक्झरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नंबर 1 बनवेल की गुजरात अजूनही पकड सोडणार नाही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या पॉलिसीज आणि राजकारणाचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी नीतिकट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।